आता घेऊयात खरात प्रकरणाचे टॉप 9 अपडेट्स। प्रतिभा चाकणकरांना शिर्डी पोलिसांची नोटीस। भोंदू खरात प्रकरणी प्रतिभा चाकणकरांना नोटीस आली आहे। अनेकांच्या नावे समता पतसंस्थेत खाती, या खात्यांवरून कोट्यवधींचे व्यवहार। प्रतिभा चाकणकर यांच्या आणि त्यांच्या मुलाच्या नावे सुद्धा समता पतसंस्थेत 4 खाती। खरात प्रकरणामध्ये 160 GB डिजिटल पुरावे उघड। फॉरेन्सिक अहवाल SIT कडे या ठिकाणी सादर। तपासाला आता वेग, तर एकूण 4 डिजिटल उपकरणांची तपासणी पूर्ण। प्रत्येक पुराव्याला ABC असा कोडवर्ड। नोव्हेंबर 2023 ते डिसेंबर 2024 या कालावधीमधील हालचालींचा तपशील। भोंदू खरात प्रकरणामध्ये महेश कलंत्री नामक व्यक्तीची चौकशी होणार। कलंत्री भोंदू बाबा अशोक खरातला खोटे खडे आणून देत होता। हेच खोटे खडे भोंदू खरात लाखो रुपयांना विकायचा। खरात कलंत्री कनेक्शन नेमकं काय आहे याची चौकशी होणार। खरातचा कथित C1 ललित पोफळेचीच खरात विरोधात तक्रार। धार्मिक विधीच्या नावाखाली 8,76 लाखांना फसवणूक झाल्याचाही आरोप। तर खरात विरोधात आणखी एक गुन्हा दाखल होण्याची शक्यता। भोंदू खरात प्रकरणामध्ये ईडी आणि आयकर विभाग ऍक्शन मोडवर, तर लवकरच खरातच्या मालमत्तांवर धाड टाकली जाण्याची शक्यता। ठाण्यातील कार्यालयामध्ये ईडी आणि आयकर विभागाची संयुक्त बैठक। दोन्ही संस्थांमार्फत भोंदू खरातच्या कागदपत्रांची छाननी सुरू। राहता न्यायालयामध्ये कल्पना खरातच्या अटकपूर्व जामिनावर पुढील सुनावणी 16 एप्रिलला होणार। कल्पना खरात शिर्डी जमीन फसवणूक प्रकरणामध्ये आरोपी, तर शिर्डी पोलिसांनी आपले लेखी म्हणणे सादर या ठिकाणी केले। खरात प्रकरणावरून सुजय विखेंचा निलेश लंकेंवर निशाणा। काही लोकप्रतिनिधी प्रत्येक ठिकाणी दिसतात, प्रत्येक गुन्ह्यामध्ये दिसतात। असे लोकप्रतिनिधी समाज हिताचे नाहीत, तर ते अनेक घोटाळ्यांमध्ये दिसतात। अजून बरंच काही बाहेर येईलच, सुजय विखेंचा लंकेंना इशारा।